हॅलो, नमस्कार. कसे आहात? सगळे मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सर्व मस्त असाल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आले आहे मांडा रेसिपी. तुम्हाला जर मांडे जमत नसतील ना, मांडे खावासे वाटत असतील तर आजची रेसिपी जरूर बघा, पूर्ण वॉच करा मी कशी मांडे बनवली तर. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त वेळ नाही घेता तुमचा. आपण मांडे बनवूया. मांड्याचा प्रकार असा कधीच बघितला नसेल. आपल्याला मी दाखवणार आहे की मी लांबट आकाराची अशी उंडा आहे तो जो लांबट आकाराचा करून घेतलेला आहे. त्याचे चाकूच्या साहाय्याने 3 भाग करायचे आणि एक एक भाग आपल्याला तेल म्हणजे लाटून घ्यायचा आणि नंतर त्याला तेल लावायचे. हे जे गोल गोल भाग आहे ते आपल्याला लाटून घ्यायचे. थोडेसेच लाटायचे, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही. तिन्ही पोळ्याचे भाग आपल्याला लाटून घ्यायचे छानपैकी. त्याने असं केल्यानंतरच आपले मांडे तयार होतात. याला तेल लावायचं. आता लाटून झाले की तेल लावायचं. नंतर थोडंसं पीठ पण लावायचं. त्याच्यावरून दुसरी पोळी ठेवून द्यायची लाटलेली. पुन्हा त्याच्यावर तेल लावायचं आणि थोडंसं पीठ पण टाकायचं. पुन्हा तिसरी पोळी जी आहे ती लाटून म्हणजे त्याच्यावर ठेवायची आणि दाबून घ्यायची चारी साईडने. आणि हे बघा, तुम्ही याच्यावर 4 किंवा 5ही पोळ्याचे मांडा तयार करू शकता. मी 3 पोळ्याचाच केलेला आहे. अशा प्रकारे गोल छान लाटून घ्यायचा. छान त्याला तेल लावून भाजून घ्यायचं. मांड्यासारखंच तू म्हणसाल इतर पोळी दिसते, मग हा कसा बरं मांडा तयार होईल? आता तुम्ही समोर बघाच. त्याकरता पूर्णपणे व्हिडिओ बघा. आणि चॅनल तुम्हाला थोडासाही यूजफुल वाटला व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन येईल. हे बघा, तुम्हाला मांडे खावासे वाटले तर कधीही तुम्ही असे घरी बनवून मांड्याचा प्रकार हा खाऊ शकता. अशा प्रकारे मी तिन्ही पुन्हा पोळ्याला तेल लावून ते पॅक करते पूर्ण. आणि त्याची आपल्याला मग नंतर पोळी बनवायची आहे. पोळी बनवून मग तुम्ही बघसालच समोर मांडे कशी तयार होतात. तर आता पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचे आहे. छान काने कोपरे लाटून घ्यायचे. जाडीसर काठ ठेवायचे नाही. लाटून झालं की पुन्हा भाजून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्हाला जर मांडे खावासे वाटले तर घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. कुठून बघता तेही सांगा. आणि हे बघा, ते आपण ते मांड्याचं तुम्हाला पोळी केली ते पहा. आता कसे मांडे एकदम लुसलुसीत मांडे तयार होतात. ते त्याचे ते पुढं असतात ना, ते वेगवेगळे करायचे. एकदम पातळ मांडा तयार होतो आपला. अशा प्रकारे सगळ्याची पूड काढून घ्यायची पोळ्याची. पहिले शेकून घ्यायच्या, नंतर पुढे काढायची त्याची. तेल थोडंसं जास्त लावायचं. मांड्याला तेल जास्त असतं ना, मग त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त वापरायचं. अशा प्रकारे आपले मांडे बनवून तयार आहे.
तुम्ही कितीही आणि केव्हाही करू शकता. फक्त काही मेहनत नाही. तुम्ही बघितलंच असेल किती सुंदर आणि छान आपले मांडे तयार होतात. ते पुढं पुढं असतात ते पूर्ण वेगळे वेगळे निघतात. बघू शकता आपले छान भांडे झालेले आहे बनवून. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.